एपिसोड मी टेलिकास्ट केला आणि या एपिसोडला बराच रिस्पॉन्स मिळाला आणि आज आणखीन बाकी विथ अक्षयचा दुसरा एपिसोड टेलिकास्ट होतोय आणि आज खरंच मला खूप छान वाटतंय कारण आजचा एपिसोड मी डेडिकेट केलाय ज्याचे आपण सगळे खूप मोठे फॅन आहोत अशा एव्हरग्रीन स्टायलिश कलाकाराला। तसं पाहता आपल्याकडे एवढं मोठं लिटरेचर होऊन गेलंय आणि ते अजून होत आहे। या लिटरेचर मध्ये बऱ्याच साहित्यिकांनी स्त्रीच्या सौंदर्याबद्दल बरंच काही लिहिलंय पण कधी पुरुषाच्या सौंदर्याबद्दल कधी कोणी लिहिलंय असं फारसं झालं नाही कधी। जर हा माणूस खूपच हँडसम असेल तर म्हणतात की हा एखाद्या ग्रीक गॉड सारखा दिसतो। आता ग्रीक गॉड तर कुणी आपण पाहिला नाही आणि त्याबद्दल दुःखही नाही खरं तर, कारण आपण पाहिलंय धर्मेंद्र यांना। देखता था जो इंसान वो देखता ही रह गया असं धर्मेंद्र यांचं व्यक्तिमत्व होतं। तर आजचा एपिसोड मी डेडिकेट केलाय एक चार्मिंग पर्सनॅलिटी, युनिक ऍक्टर, स्टायलिश ऍक्टर ही मॅन धर्मेंद्र। तसं पाहता या नावामध्ये एकेकाळी खूप मोठं वलय होतं। यांचं पूर्ण नाव धरमसिंग देओल, यांचे वडील केवल कृष्ण सिंग देओल आणि आई सतवन कौर। यांच्या पंजाबी शीख फॅमिलीमध्ये या हँडसम मुलाचा जन्म झाला। धर्मेंद्र यांचे वडील त्या काळी हेडमास्टर होते शाळेमध्ये आणि आई हाऊसवाईफ होत्या, त्यामुळे खूप कन्झर्वेटिव्ह फॅमिली होती। त्यामुळे घरामध्ये गाणी ऐकणं, सिनेमा बघणं अशा गोष्टी वडील अलाउ करत नसत त्या काळी। धर्मेंद्र यांनी वयाच्या 13व्या वर्षापर्यंत अजून सिनेमा पाहिला नव्हता, फक्त सिनेमाबद्दल ऐकलं होतं त्यांनी। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी थिंकिंग झाली होती की सिनेमा म्हणजे एक कॅलेंडर वरून चित्र जात असतील, मागून आवाज येत असेल। सेम ॲक्युरेट सीन जसा रमेश सिप्पी यांनी शोले मध्ये डिरेक्ट केला होता की हेमा मालिनी समोर उभ्या आहेत, शंकरांच्या मूर्तीमागे धर्मेंद्र उभे आहेत आणि मागून ते बोलतायत, अशी थिंकिंग त्यांची सिनेमाबद्दल त्याकाळी होती। पण वयाच्या 13व्या वर्षानंतर धर्मेंद्र यांनी एक सिनेमा पाहिला, तो होता दिलीप कुमार यांचा शहीद सिनेमा। आणि हा शहीद सिनेमा धर्मेंद्र यांना इतका भावला की त्यांनी मनामध्ये ठरवून टाकलं की आता आपल्याला अभिनेता व्हायचं आहे आणि दिलीप कुमार यांना त्या काळी त्यांनी गुरुस्थानी मांडलं। पण ही गोष्ट जर घरी सांगायला गेलं तर खूप मोठं वादळ निर्माण होईल हे धर्मेंद्र यांना माहित होतं, त्यामुळे ते मनामध्येच या गोष्टी ठेवून होते त्या काळी। आणि त्याच काळामध्ये एक फिल्म टॅलेंट हंटची ऍड त्यांनी फिल्म मॅगझिन मध्ये पाहिली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ते कलाकारांच्या शोधामध्ये आहेत। त्यामुळे धर्मेंद्र त्यांच्या आईजवळ गेले आणि म्हणाले की अशी अशी फिल्म टॅलेंट हंटची ऍड आली आहे, मी अर्ज भरू का? सुरुवातीला आईने बरेच आडेवेडे घेतले, पण पुन्हा एक लहान आहेत अजून धर्मेंद्र, ते उदास होतील, फक्त तू अर्ज भर म्हणले, पुढे काय होईल ते बघून घेऊ आपलं आपण। धर्मेंद्र यांनी अर्ज भरला। त्यांच्या आईच्या तोंडातून अक्षरशः सरस्वती बोलत होती, असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही। आणि बरोबर 2 महिन्यांनी फिल्म टॅलेंट हंटचं धर्मेंद्र यांना पत्र आलं की तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्ही मुंबईला या। धर्मेंद्र यांनी त्याच्या आईला सांगितलं, आईने तर परवानगी दिली, पण काही काळांतराने पुन्हा बाबूजीने सुद्धा धर्मेंद्र यांना परवानगी दिली। धर्मेंद्र मुंबईला आले। मुंबईला त्यांनी फिल्म टॅलेंट हंट मध्ये गेले। धर्मेंद्र बरेच आले होते एक विद्यार्थी फिल्म टॅलेंट हंट साठी, त्यामध्ये दिल्लीहून सुद्धा एक तरुण आला होता। या दोघांची खूप घट्ट मैत्री झाली त्या काळी आणि तो जो तरुण होता तो पुन्हा मनोज कुमार झाला। बिमल रॉय हे त्याकाळी फिल्म टॅलेंट हंटचे जज होते, त्यामुळे बिमलदांची अशी इच्छा होती की जो ही कॉम्पिटिशन जिंकेल त्यांना घेऊन बिमलदा एक सिनेमा काढणार होते। आणि नंतर धर्मेंद्र ही कॉम्पिटिशन जिंकले आणि काहीतरी कारणामुळे बिमलदांचा बंदिनी जो सिनेमा होता तो डिले झाला आणि याच काळामध्ये धर्मेंद्र यांची भेट झाली अर्जुन हिंगोराणी यांच्याशी। अर्जुन हिंगोराणी यांनी धर्मेंद्र यांना 51 रुपये साइनिंग अमाउंट दिले आणि दिल भी तेरा और हम भी तेरे या सिनेमासाठी अर्जुन हिंगोराणी यांनी धर्मेंद्र यांना सिलेक्ट केले। दिल भी तेरा और हम भी तेरे या सिनेमामुळे धर्मेंद्र खऱ्या अर्थाने सिनेमा सृष्टीमध्ये आले, पण जसे पाहिजे तसे सिनेमा त्यांना मिळत नव्हता। आणि याच काळामध्ये बिमल रॉयचा बंदिनी सिनेमा आला। बंदिनीची गोष्ट तशी पाहता खूप साधी सोपी होती, जी पूर्णपणे नूतन यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने होती। ज्या नूतन शेवटी अशोक कुमार यांच्या सोबत निघून जातात आणि या सिनेमामध्ये धर्मेंद्र हे डॉक्टर असतात। पण जेव्हा जेव्हा बंदिनी या सिनेमाचा विषय निघतो तेव्हा धर्मेंद्र यांच्या भूमिकेविषयी बोलल्याशिवाय हा विषय पूर्ण होत नाही। त्यानंतर अनपढ एक सिनेमा धर्मेंद्र यांचा होता, यामध्ये माला सिन्हा त्यांच्यासोबत होत्या। हा पूर्णपणे सिनेमा माला सिन्हा यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने होता, पण या सिनेमामध्येही धर्मेंद्र यांचं खूप कौतुक झालं। त्यानंतर सत्यकाम एक धर्मेंद्र यांचा सिनेमा होता जो ऋषिकेश मुखर्जी यांनी डिरेक्शन केला होता। ऋषिदा तर असं म्हणतात की हा सिनेमा माझ्या आयुष्यामधला एक मैलाचा दगड हा सिनेमा होता आणि या सिनेमातलंही धर्मेंद्र यांचं एक वेगळं अभिनयाचं कौशल्य आपण सिनेमामध्ये पाहिलं होतं। धर्मेंद्र यांची केमिस्ट्री बऱ्याच जणांसोबत रंगली, बऱ्याच जणींसोबत रंगली, पण आपल्या लक्षात राहिली ती म्हणजे हेमा मालिनी यांच्यासोबतची त्यांची केमिस्ट्री। या जोडगोळीने अक्षरशः 30 सिनेमे एकत्र केले, पण त्यांचे 15 सिनेमे अक्षरशः सुपर डुपर हिट सिनेमे झाले। धर्मेंद्र यांचा प्रवास सुरू होता, धर्मेंद्र ब्लॉकबस्टर सिनेमे देत होते
आणि याच काळामध्ये बॉलिवूडमध्ये एक असं वादळ आलं ज्या वादळाने मोठमोठ्या कलाकारांना अक्षरशः कवेत केलं स्वतःच्या. ते वादळ होतं राजेश खन्ना याचं. पण धर्मेंद्र हे असे एकमेव कलाकार होते जे या वादळामध्ये सुद्धा स्वतःचे पाय या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये रोवून होते. त्यामुळे धर्मेंद्र यांचं कौतुक खरंच करण्यासारखं आहे. कारण धर्मेंद्र यांच्या पर्सनॅलिटीची अशी खासियत आहे की ते एका भूमिकेमधून दुसऱ्या भूमिकेमध्ये अगदी सहजरित्या जाऊ शकतात. अनुपमा जर सिनेमा तुम्हाला आठवत असेल तर अनुपमामध्ये एक शाल ओढलेला एक रायटर असतो जो स्वतःच्याच आयुष्यामध्ये मग्न असतो, किंवा देवर मधला जो साधा गोळा देवर आहे, असे अनेक पैलू धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे होते. त्यामुळे धर्मेंद्र हे एक असे स्टायलिश आयकॉन होते जे प्रत्येक चाहत्याला प्रत्येक फॅनला ते नेहमी आवडत गेले आणि अजूनही ते आवडतात. तर आजचा हा अनकही बातें विथ अक्षयचा एपिसोड मी ज्यांचा स्वतः खूप मोठा फॅन आहे असे एक ही मॅन धर्मेंद्र यांना डेडिकेट केला आणि हे खरंच खूप माझं सौभाग्य आहे. तर इथून पुढे आपण भेटत राहू पुढच्या आठवड्यामध्ये. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.